एक आजकालचे माणसं आहेत, पर ढुंगणा पोहत गोंदी झाले तरी त्यांना काही लाज लज्जा नाही. एक आमचे जुन्या काळातले माणसं होते, मी नुसतं एका जत्रात हातोर काढला होता तरी आमची आजी प्रत्येक खाळ्याच्या टायमाला म्हणती माणसाने जर हातोर गोंडला असलं तो खाड्यात आला ना खळ लय कमी होतं. तर जय श्रीराम पाहुणे मंडळी, मी आहे विका ब्लॉगर आणि आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज डायरेक्ट नेते होते आरतीला आणि त्याच्यात आमचं अचानक मित्र मंडळातलं कोणीच हजर नव्हतं. नंतर सगळे कार्यकर्ते गोळा करून घेतले आणि आरती करून घेतली. आरती झाली आणि परसाद खात होतो. तेवढ्यात आमचा एक कार्यकर्ता म्हणला काल 17,000 पगार झाला आणि आज काहीच नाही राहिलं. म्हणलं नेमकं तुला नात कायच आहे भाऊ? यांना 17,000 पगार होतो, एका दिवसात पगार संपतो. यांना नात कायच आहे कमेंट सांगा. पैसे काय बांधून नाही न्यायचे, नात करा तुम्ही आले जिंदगीत. मस्त चेतक काढला गणपती पडून चाललो होतो. मला लहानपणीची आठवण झाली. पहिल्यांदा आम्ही शाळेतच नव्हतो जात, हातच नव्हतो करीत गाड्याला, घरीच बसायचो. त्याच्यामुळे आमचे हे दिवस आलेत. पण आम्ही लहानपणी लय मजा केलेली. शाळा बुडून गणपतीच्या मंडळात बसायचो दिवसभर. बाजरीचं खळ करायला दुपारी मशीन आली. 3 मशीन पाहून म्हणलं अरे आता नाही नाद राहिला. आता खरा विषय पंपात झालाय, कारण की ज्यांनी बाजरीचे खळे केले असतील त्यांना माहित असं आधी कोण असा मानलाय वावरातलं सगळ्यात अवघड काम म्हणजे बाजरीचं खळ करणं आहे. कारण की त्याच्यातली भुशी इतकी भयान चावती ना, डायरेक्ट विषय पंपात होतो. ज्यांनी आतापर्यंत बाजरीचे खळे केलेले आहेत मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि पहिल्यांदा जो विषय म्हणलं ना, आमची आजी पहिल्यांदा मला म्हणायची, मी असं जगा जात्रात हातोर गोंधून घेतलं. आजी म्हणली तू खाड्यात येऊच नको, कारण की माणसांनी जर हातोर गोंधलेला असलं ते खाड्यात आलं ना खळ कमी होतं, म्हणजे धान्य कमी होतं. आता तुमचे जर जुन्या माणसं असले त्यांना विचारा हे खरं आहे की नाही. जुन्या काळातले माणसं म्हणायचे खरंच जुन्या माणसं होते राव, काही असुक नसू. पण आजचे नवीन माणसं आहे त्यांनी कोणची जागा अशी मला ब्लॉग मध्ये सांगता यायची नाही का ती सोडली असं गोंधायची. सारं गोंधून ठेवलंय. नंतर चेतकला दात बसत होतं ना, आता मी चेतकवर एवढे खच्ची नावं टाकलेले आहेत. काशाप हमारे होते आज भी हे बात तेरी ले बात ना. मी हे पाहून मला लोक हेच म्हणत असते, लोक मला म्हणतात शिनेले खच्ची बोड्याचं रब्बाल ट्रॅक्टर राहिल्यावर. नंतर मामाच्या वावरात आलतो फाट्या पाडायला. आणि मामाच्या वावरात आलो मला एक किस्सा आठवला. आमच्या बाबाने मला एक दिवस ब्लॉग पाहून घोडे लावले ते, कारण की आमच्या गावातल्या कोणत्या तरी नासक्या माणसाने मामाची पोरगी पळून नेऊन तोच ब्लॉग आमच्या बाबाला लावला. बाबा मला मग भेटले, म्हणले तू काही नासक्याने बोलतोय त्या व्हिडिओ मध्ये, जरा नीट बोलत जाय. म्हणलं अरे आता बरी झक मारली, विषय पंपात झाला, एवढे काम करतोय भुसकाट पडूस तर ते ब्लॉग नाही दावला तुम्हाला कोणी.